नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मला एका ताईंची ना या पर्सच्या व्हिडिओ खाली कमेंट आली होती। मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो लावते त्या पर्सचा। आता सध्या ती माझ्याकडे दाखवायला अवेलेबल नाही, तर सान्वी घाणेकर म्हणून त्या ताईंची आयडिया आहे। ताई या पर्स सारखीच पण साईडला बॉटल साठी कप्पा आणि आत छोटा कप्पा अशी पर्स दाखवा प्लीज। तर त्यावेळेस मी छोटी दाखवली होती, आता त्यातलीच मी मोठी साईज दाखवत आहे। आता मी हे तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवत आहे बघा, यातलीच मी तुम्हाला छोटी साईज दाखवली होती आणि आता मी तुम्हाला मोठी साईज दाखवली। आणि त्या ताईंनी जसं सांगितलं होतं की साईडला पाण्याच्या बॉटलसाठी एक कप्पा दाखवा आणि आतमध्ये पण एक कप्पा, तर सेम मी ती तशीच दाखवली। टोटल 4 पॉकेट आहे बघा, हे एक पॉकेट, हे दुसरं पॉकेट, ठीक आहे, आणि हे पण खूप मोठ्या साईजचं आहे आणि मेन पॉकेट आहे ते तिसरं आणि याच्या आतमध्ये अजून एक पॉकेट आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये मी काही कपडे ठेवून घेतले आणि हे एक छोटंसं पॉकेट, म्हणजे टोटल 4 पॉकेटची आपली ही जी बॅग डिझाईन आहे ना ती बनवून तयार झाली। हिची फुल कटिंग आणि स्टिचिंग आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीची बॅग शिवायची असेल तर नक्की शिवू शकता आणि तुम्ही पण अशा पद्धतीच्या बॅगी बनवून पुढे विक्री पण करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। आणि व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी ते मेन फॅब्रिक म्हणून हा साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे वरतून, आणि मध्यभागी राईस बॅग आणि सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे बघा। आणि यावरती तिरपे टिपा मारून अगोदरच मी हा क्विल्टेड पीस आहे तो रेडी करून घेतलेला आहे। आता याची लांबी आणि रुंदीचं माप सांगते। तर याची रुंदी आहे बघा 12 इंच आणि लांबी आहे 24 इंच, ठीक आहे। तर 24 बाय 12 इंचाचा हा एक क्विल्टेड पीस आहे। आता लांबीनुसार आपल्याला अशा पद्धतीने एक सिंगल फोल्ड करून घ्यायची आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर अजून एक फोल्ड आपल्याला अशी करून घ्यायची आहे, म्हणजे 4 फोल्डमध्ये आपला हा कपडा फोल्ड आहे। परत एकदा दाखवते बघा, हा लांबीनुसार आपण हा कपडा अशा पद्धतीने एक फोल्ड केली, त्यानंतर अजून एक फोल्ड केली, म्हणजे 4 फोल्डमध्ये आता आपला हा कपडा फोल्ड आहे। 4 फोल्डमध्ये इकडनं बंद बाजू आहे आणि इकडनं सगळी ओपन साईड आहे बघा, ठीक आहे। आता बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे। तर अगोदर मी इथे 1.5 इंचावरतीच मार्क केलं होतं, पण नंतर मला हे अंतर खूप छोटं वाटलं, त्यानंतर मी इथे परत 2-2 इंच मार्किंग करून घेतलेली आहे आणि इकडनं पण 2 इंचावरती मार्क करून घेत आहोत, ठीक आहे। म्हणजे इथून तिथून आपलं हे जे अंतर आहे ते 2-2 इंच आहे। तुम्हाला मी स्क्रीनवरती पण लिहून दाखवलं। आता इथे आपल्याला थोडं राऊंडचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि जशी मार्किंग केली तशीच याची कटिंग पण करून घेऊया। आणि बघा ओपन केल्याच्या नंतर ते या पद्धतीने दिसतं। आता इकडनं थोडंफार कटिंगचा पार्ट राहिला असेल तर तो तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। आणि त्यानंतर बघा मी अगोदर इथे व्यवस्थित केला आणि इथे पण जोड होता तो पण कट करून घेतला, म्हणजे 2 पार्टमध्ये आपण हा कपडा डिवाइड करून घेतलेला आहे। आणि बघा तो कटिंग केल्यावर असा दिसतो। आता यातला एका पीसवरती आपल्याला वरतून खाली 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे बघा। इथे आपल्याला एक झिपर पॉकेट आहे ते अटॅच करायचं आहे त्यासाठी, ठीक आहे। तर इथे झिप पण आपल्याला 12 इंचचीच लागणार आहे, तर मी इथे 12 इंचपेक्षा थोडीशी वाढव घेत आहे, कारण की आपलं रनर याच्यामध्ये ववायचं आहे त्यामुळे। तर जशी मार्किंग केली तिथून कटिंग करायची आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। आणि दाबटीप पण देऊन घेऊया। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने हा कट केलेला पार्ट झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घ्यायचा, यावरती पण दाबटीप देऊन घेऊ। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रनर पण वळून घ्यायचं आहे, तर फिनिशिंगची पण मी वरतून दाबटीप देऊन घेतली। आता झिप 5 नंबरची घेतलेली आहे, रनर पण आपल्याला 5 नंबरचंच लागतं आणि एक्स्ट्राची झिप कट केली। त्यानंतर या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे बघा झिपच्या वरतीच थोडासा कपडा घेतला आहे। 8.5 इंच रुंदी आहे आणि लांबी आपली याची जेवढी 12 इंच तेवढीच घ्यायची, पण वरच्या साईडनी झिपचा जो वरचा पार्ट आहे ना इथपर्यंतच आपल्याला हा जो पार्ट आहे ना पॉकेटवाला तो स्टिच करायचा आहे। तर अगदी स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला बॅगीची कटिंग प्लस स्टिचिंग दोन्ही पण दाखवत असते, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बॅग शिवताना। तर बघा हे पॉकेट पण आपलं स्टिच झालं, एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा कट करून घेतला आणि बघा अशा पद्धतीने हे पॉकेट लागले गेलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने आतील बाजूने एक छोटंसं पॉकेट तयार करायचं आहे, तर त्यासाठी बघा मी इथे 13 इंच लांबी आणि 9.5 इंच रुंदीचा एक कपडा घेतलेला आहे आणि जिकडनं 9.5 इंच आहे तिकडनं आपल्याला झिप अटॅच करायची। तर झिप इथे मी घेतलेली आहे 6.5 इंचची, कारण की ती आपल्याला दोन्ही कडेला एका कापडाने फिनिश करून घ्यायची। कापडाची लांबी रुंदी काय मी मोजून नव्हती घेतली, त्यामुळे व्हिडिओमध्ये पण मोजून नाही दाखवली। तर या पद्धतीने दोन्ही कडेचे कापड आहे ते
ठेवून घ्यायचे आणि स्टिच करायचे आणि रुंदीच्या साईडने जेवढं एक्स्ट्रा होईल तेवढं कट करून टाकायचं. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ही झिप आहे ती आपल्याला एका कापडाने फिनिश करून घ्यायची. एक्स्ट्राची आहे ती कट करून घेतली. आता त्यानंतर जिकडनं आपली ही 9.5 इंच आहे त्या साईडने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर झिपचा अगोदर आपल्याला सेंटर काढून घ्यायचा, म्हणजे दोन्ही साईडला आपला जो कपडा आहे तो सारखाच सुटेल आणि ह्या पार्टचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. तर हा सेंटर आणि झिपचा सेंटर मॅच करायचा आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप स्टिच करून घ्यायची आहे. आणि ही एक पॉकेट लावण्याची खूप सोपी पद्धत आहे. आतल्या साईडने तुम्ही कोणत्याही बॅगीसाठी अशा पद्धतीचं पॉकेट आहे ते नक्कीच बनवू शकता. आता झिपचा दुसरा पार्ट आहे तो बघा इकडनं अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आणि दाबटीप देताना बघा या पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि खाली कोणताही स्टिचिंगमध्ये कपडा येणार नाही असे काळजीपूर्वकच इथली टीप आहे ती देऊन घ्यायची, कारण की इथे आपण रनर बाहेर न काढता दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्या पॉकेटची दाबटीप आहे ती झाली. आता दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि झालं. किती सिंपल आहे बघा या आतलं पॉकेट बनवणं. आता त्यानंतर मेन झिप आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आणि हे पॉकेट राईट साईडला टर्न करून घ्यायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट आहे ते शिवून झालेलं आहे. आता हे कितीचं शिवून तयार राहिलं ना ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते. तर याची उंची आहे 6.5 इंच आणि रुंदी आहे 8.5 इंच. ठीक आहे, आता हे लावायचं कसं बघा. आता हा जो पार्ट आहे ना दुसरा त्याचा आपल्याला या पद्धतीने सेंटर काढायचं आहे. सेंटरला मार्क केलं आणि हा पॉकेटचा पण सेंटर काढायचा आणि हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. तुम्ही ॲडजस्ट बघायचं खालून साधारणतः 1 इंच अंतर सुटेल अशा पद्धतीने हे पॉकेट आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि मी 4ही बाजूने स्टिच करत आहे. तुम्ही फक्त 3 बाजूने स्टिच केलं असतं आणि झिपच्या वरची बाजू स्टिच नसती केली तर हेच 2 पॉकेट झाले असते, पण मी इथे एकच पॉकेट बनवलं, म्हणजे एक विदाऊट झिपचं झालं असतं आणि एक झिपर झालं असतं, पण मी इथे एकच झिपर आहे ते बनवून दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता दोन्ही पॉकेट आपले स्टिच झाले. आता बेल्टचं बघू. त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी बघा मी इथे ना एक राईस बॅग आहे ती कट करून घेतलेली आहे. तर याची लांबी घेतलेली आहे मी इथे 22 इंच. 22 ते 22.5 इंच तुम्ही तुमच्याकडे कमी जास्त करू शकता, पण हे एवढी लांबी घेतली तर शोल्डरला कॅरी करता येते. आणि 1 इंच रुंदी आहे आणि हा जो साडीचा कपडा आहे याची रुंदी 4 ते 4.5 इंच घ्या. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर ही बेल्ट लावायचे कसे ते सांगते. आता बघा हा जो आपला पार्ट आहे तर ही जी आपली साईड आहे ना इथे आपल्याला ही बेल्ट बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत मध्यभागी. तर चला मी तुम्हाला बेल्ट पण स्टिच करून दाखवते, म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेपच दाखवत आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हा एक बेल्ट स्टिच झाला. आता दुसरा पण बेल्ट मी स्टिच करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपले दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला मेन झिप आहे मधली ना ती अटॅच करून घ्यायची. तर तिच्यासाठी पण मी इथे परत 2 क्विल्टेड पीस आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत अगोदरच. याला पण सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आता या दोनही पार्टची लांबी रुंदी सेमच आहे. तर याची रुंदी आहे बघा 5.5 इंच आणि लांबी आहे 12 इंच. तुम्हाला स्क्रीनवरती पण माप मी दिलेलंच आहे. आता आपल्याला इथे जी रुंदी लांबी कशी घेतली बघा आपण, ही जेवढी ह्या कापडाची आहे तेवढीच घेतली. आता इथे आपल्याला 12 इंचची झिप लागणार आहे आणि झिपमध्ये मी अजून काही रनर ववलं नाही. आता झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने स्टिच केलं. परत यावरती दाबटीप देऊन घेतली आणि दुसरा पार्ट आहे तो दुसऱ्या साईडने झिपच्या स्टिच करून घेऊ आणि याच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे. झिप 5 नंबरची घेतली, रनर पण 5 नंबरचंच घ्यावं लागतं मग. आणि रनर वळून झालं, एक्स्ट्राची झिप आपल्याला कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता त्यानंतर बघा ह्या दोन्ही रनरची डायरेक्शन आहे ना ते एकाच बाजूनी ओपन आणि एकाच बाजूनी क्लोज होईल हे चेक करून घ्यायचं. म्हणजे वरचं पॉकेट आणि मेन झिप आहे ती दोन्ही झिपचे डायरेक्शन एकाच बाजूने ओपन होईल किंवा एकाच बाजूने क्लोज होईल ते चेक करून घेतलं आणि या पद्धतीने आपल्याला हा पार्ट स्टिच करून घ्यायचं आहे. परत मी चेक करत आहे बघा. ठीक आहे, झिपची डायरेक्शन सेम येते का आणि त्यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. तुम्ही हवं तर इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल. तर या पद्धतीने आपण हा एक पार्ट आहे तो स्टिच करून घेतला. आता त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे राऊंड आहे ना तिथे तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर हा जो शेप आहे तो प्रॉपर यावा त्यासाठी. ठीक आहे, तर इथे सगळीकडे मी छोटे छोटे कट देऊन घेतले. आता त्यानंतर हा पार्ट आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे
बेल्ट बरोबर वरती येतात बघा, ओढून काढले का ती बाजू वरती येते बेल्टची आणि यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जर नसेल द्यायची दाबटीप तर नाही दिली तरी चालेल, पण दाबटीप दिल्यामुळे बेल्ट पण मजबूत होतो आणि आणखीन फिनिशिंगने ही बॅग दिसते. तर यावरती बघा मी परत दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता दुसरा पार्ट जोडताना माझ्याकडून इथे चूक झाली होती आणि ती काय चूक झाली ना ते मी तुम्हाला पुढे पण एक्सप्लेन करणारच आहे आणि आत्ता पण सांगते. तर बघा हे जे पॉकेट आहे ना हे आपलं वरचं पॉकेट होतं आणि दुसरा पार्ट जोडताना मी तो पॉकेटच्या वरच्या बाजूने जोडला. तर ही माझी चूक झाली, जी की माझा इकडचा हात आहे तो इकडनं जोडायचं होतं हे पॉकेट, मग मला भरपूर कुटाणा झाला. तर मैत्रिणींनो, मग अशी माझी काय मिस्टेक झाली, मी ही एक बाजू तर इथपर्यंत स्टिच केली, दाबटीप पण दिली, पण त्यानंतर काय झालं, दुसरा जो पार्ट घेतला होता ना मी, तर तो आपल्याला इकडनं जोडायचा होता. बघा हा जो पार्ट होता ना तो या पद्धतीने इकडनं जोडायचा होता हा वाला पार्ट, पण माझ्याकडून अशी मिस्टेक झाली की ते मी इकडनं जोडला. त्यामुळे काय झालं, हे जे वरचं पॉकेट होतं ना हे पण आपलं म्हणजे वायालाच गेलं किंवा मिस्टेक झाली ती माझ्याकडून. मी असा स्टिच केला तो, त्याच्यानंतर माझ्या ते नंतर लक्षात आलं. मग त्यानंतर मी इथून कट मारलं, बरंच काय काय प्रयोग केले, पण ते काय सक्सेस झालं नाही. मग परत हा 12 बाय 12 इंचचा क्विल्टेड पीस रेडी केला आणि परत जेवढी स्टिचिंग झाली तिथपर्यंत तुम्हाला स्टिच करून दाखवलं. म्हणजे चुका माझ्याकडून पण होतात, असं काही नाही की मी एकदमच परफेक्ट आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याकडून चुका होत असतात आणि चुकीतूनच माणूस सुधरत असतो किंवा शिकत असतो. त्यामुळे चुका होत आहे म्हणून शिवाय म्हणजे शिकायचं नाही किंवा करायचं नाही असं नाही. तर माझी चूक मी तुमच्यासमोर पण मान्य केलेली आहे. तर ठीक आहे. आता बघा इकडचा हा जो पार्ट आहे ना तो स्टिच झाला. आता दुसरा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून इकडनं स्टिच करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. तर इकडनं स्टिच करताना मी अगोदर इथे 2 ठिकाणी टाचणी लावून घेतली आणि बघा या पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये आलेली टाचणी काढून टाकायची. ठीक आहे. तर दुसरा पण पार्ट आपला स्टिच झाला. आता इथे पण आपल्याला कट करायचा आहे हा एक्स्ट्राचा फॅब्रिक आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे इथे आणि त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा बेल्ट वरती काढले आणि परत आपण जशी अगोदरच्या पार्टला दाबटीप दिली ती सेम त्याच पद्धतीने इकडनं पण आपण ही दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता बघा दोन्ही साईडच्या बाजू आहेत त्या आपल्या जी मेन झिप आहे त्याच्या कडेकडेला जोडून झाल्या. आता बघा हे पार्ट अशा पद्धतीने दिसत आहे. तुम्हाला मी असं वरती धरून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता फक्त आपल्या साईडच्या 3 बाजूची स्टिचिंग राहिलेली आहे. आता त्याची स्टिचिंग कशी करायची ना ते सांगते. तर अगोदर आपण ही जी टॉपची झिप जोडली, ते खालीवर पार्ट कट केला. आता इथली रुंदी आपल्याला मोजून घ्यायची किती राहिलेली आहे ते. ठीक आहे. तर बघा जी आपण मधली झिप लावली ना तिची रुंदी आहे इथे आता 6.5 इंच. ठीक आहे. इकडनं पण चेक केलं तर 6.5 इंच रुंदी आहे आणि लांबीचं माप कसं काढायचं तर या खालच्या 3 बाजूचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते. तर बघा या पद्धतीने आपण हे माप मोजून घेतलं तर हे माझं भरत आहे 30 इंच. ठीक आहे. तर त्यामध्ये मी 2-3 इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे 33 इंच लांबी घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी हा क्विल्टेड पीस आहे तो रेडी करून घेतलेला आहे. तर फोल्ड घडीमध्ये इथे ठेवून घेतलेला आहे. तर 16.5 इंच लांबी म्हणजे 16 दुने 32 आणि अर्धा इंच 33 इंच लांबी आहे आणि रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच, जी की आपण जे मेजरमेंट घेतलं होतं बघा या कापडाचं हे होतं आपलं 6.5 इंच आणि या 3 पॉईंटचं अंतर आपलं आलं होतं. तर त्यामध्ये आपण 2-3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला आहे ना पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी एका साईडने कप्पा करायचा आहे. बघा तर इथपासून तर इथपर्यंतचा आपला हा कडेचा एक पार्ट येणार आहे. तर इथून एका कडेला आपल्याला पाण्याची बॉटलसाठी एक कप्पा बनवायचा आहे. तर इथे बघा मी अशा पद्धतीने ना मार्किंग करून घेते. तर तुम्हाला व्यवस्थित हा कपडा अशा पद्धतीने ठेवून दाखवत आहे. बघा या पद्धतीने मार्किंग केली म्हणजे इथून पुढेच आपल्याला पाण्याच्या बॉटलसाठी कप्पा आहे तो स्टिच करायचा आहे, ते लक्षात राहावं त्यासाठी. आता त्यासाठी मी इथे परत एक राईस बॅग आणि मेन फॅब्रिक ठेवून क्विल्ट केलेलं आहे. याला अस्तर नाही लावलं. 7 इंच रुंदी आणि 10 इंच लांबीचा हा एक पार्ट आहे तो रेडी केलेला आहे आणि जिकडनं 10 इंच लांबी आहे ना तो आपला असा स्टिच होणार आहे. बघा जिथे आपण आत्ता पॉईंट केले तिथे आणि मध्ये प्लेट्स येणार आहेत. आता वरतून आहे ना आपल्याला एक इलास्टिक लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर इलास्टिक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं हेअर ब्रँड घेऊ शकता, म्हणजे डोक्याला लावायचं रबर घेऊ शकता आणि असेल इलास्टिक किंवा एखाद्या जुन्या ब्राचं वगैरे काढून घेतलं तरी पण चालतं आहे. तर 7 इंच घेतलं मी इलास्टिक, जे की आपली लांबी होती 10 इंच, पण तुम्ही इथे इलास्टिक 5 इंच घेतलं असतं ना तरी पण चाललं असतं, कारण की मग ते थोडंसं गोळ्या झाल्यासारखं व्हायला पाहिजे तेव्हा बॉटल आपली एकदम फिट्ट बसेल. मी जास्त घेतलं, नंतर मला शिवून झाल्यावर वाटलं 5 इंच इलास्टिक असतं तरी पण चाललं असतं. ठीक आहे, हरकत नाही. पुढच्या वेळेस तुम्ही घेताना 5 इंचचंच इलास्टिक घ्या. आता बघा या पद्धतीने आपलं इलास्टिक आहे ते स्टिच करून झालं. आता त्यानंतर आपल्याला हे बॉटमची साईड आहे ना
ती अगोदर अशा पद्धतीने मी तुम्हाला ठेवून दाखवते बघा. ह्या पार्टवरती जिथे आपण मार्किंग केली तिथे तर अशी आपली ही स्टिचिंग येणार आहे. तर इथे मी ना अगोदर एक सिंगल टिप आहे ती देऊन घेत आहे बॉटमच्या साईडने, ठीक आहे. आणि त्यानंतर जिथे मार्किंग होती तिथे आपल्याला हा पार्ट असा स्टिच करून घ्यायचा आहे बघा. प्लेट्स पण येणार आहेत मध्ये 2-3. तर ही मार्किंग आहे ती मी अगोदर गर्द करून घेते, ठीक आहे. आणि या पद्धतीने आपल्याला जिकडनं आपली रुंदीची साईड आहे तिकडनं अशा प्लेट्स घेऊन हा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे, ठीक आहे. या पद्धतीने यामुळे काय होतं, पाण्याची बॉटल ठेवायला आपल्याला जागा राहते. आणि आता हे राहिलेल्या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या. आणि बघा किती सोपं आहे पाण्याच्या बॉटलसाठी पॉकेट बनवणं. तुम्ही असंच पॉकेट तिकडच्या साईडने पण बनवून घेऊ शकता. तर मी तुम्हाला इथे बॉटल पण ठेवून दाखवली. आता त्यानंतर हे जोडायचं कसं ते सांगते. तर त्यानंतर आपल्याला आहे ना जी रुंदीची साईड होती ना 6.5 इंचवाली ती अगोदर जोडायची आहे बघा. आणि पाण्याच्या बॉटलचा कप्पा बघा मी कसा पकडलेला आहे तो. तर अगोदर ही रुंदीची साईड आहे ती आपण स्टिच करून घेत आहोत. आणि त्यानंतर लगेचच आपण आता राहिलेला कडेचा पार्ट पण जोडून घेऊया, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना ते आपण कडेला आल्यावरती एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ. आणि कॉर्नरमध्ये आलं ना सुई कॉर्नरमध्येच गुंतवून ठेवायची आणि मग शिवायचं. आता बघा इथपर्यंत आलो. एक्स्ट्राचा कपडा जेवढा आहे तेवढे मी मार्किंग केली आणि कट करून घेतला. आता त्यानंतर परत इकडनं जी रुंदीची साईड होती ना ती 6.5 इंचावाली स्टिच केली आणि राहिलेली इकडची बाजू पण आता आपण स्टिच करून घेत आहोत. तर इकडची फक्त अगोदर एकच कड आहे ती स्टिच केली आणि दुसरी कड जोडताना बघा या पद्धतीने अगोदर दोन्ही कडा आपल्याला या साईडच्या जोडून घ्यायच्या आहेत. आणि मग मधली जी बॉटमची लाईन आहे ना ती स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे डायरेक्टली सुरू नाही व्हायचं. दुसरा पार्ट जोडताना अगोदर दोन्ही कडेची बाजू जोडायची आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घ्यायची, ठीक आहे. या पद्धतीने. आणि यावरती ना आता मी परत डबल टिपा पण देऊन घेते. तुम्हाला एकदम डिटेल आणि एकदम व्यवस्थित दाखवलं त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर तेवढं तुम्ही समजून घ्या प्लीज. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी यावरती परत डबल टिपा पण देऊन घेतलेल्या आहेत. फायनली आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. आणि बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही टोटल 4 पॉकेटाची बॅग कशी शिवायची ते अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक करत चला. आणि बघा आतल्या साईडने एवढं मोठं पॉकेट दिसत आहे. त्याचबरोबर मध्ये एक झिपर पॉकेट पण आहे. याच्यामध्ये पण तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता. आणि त्यानंतर वरतून पण आपलं एक पॉकेट आहे आणि पाण्याच्या बॉटलसाठी पण एक कप्पा आहे. म्हणजे टोटल 4 पॉकेटाची आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे. तर चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना सामान पण ठेवून दाखवते आणि साईज पण सांगते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी या बॅगीमध्ये थोडंफार सामान भरून घेतलेलं आहे. जास्त तर नाही घेतलं, तुम्हाला कळत असेल बघा. म्हणजे वरतीपर्यंत नाही भरलं, थोडंफार सामान इथं शेप काढण्यासाठी भरून घेतलं. आणि त्याचबरोबर इकडनं आपण पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी एक पॉकेट दिलेलं आहे. तर याच्यामध्ये ना तुम्ही अशा पद्धतीची छोटी पाण्याची बॉटल ठेवू शकता, मोठी पण ठेवू शकता. आणि अजून पण म्हणजे बॉटल ठेवून साईडला थोडीशी जागा उरते. त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी एक छोटीशी एक डब्बी ठेवून दाखवली म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की केवढा मोठा आपला पॉकेट झालेला आहे साईडचा त्यासाठी. आणि सोबतच इकडनं पण आपला एक पॉकेट आहे वरच्या साईडने. याच्यामध्ये तरी मी अजून काहीच सामान नाही ठेवलं, पण तुम्हाला जे ठेवायचं असेल ते ठेवू शकता. आणि मध्यभागी पण आपला एक झिपर पॉकेट आहे. याच्यामध्ये पण तुम्ही तुमची काही कॅश वगैरे ठेवू शकता. बघा हे जे झिपर पॉकेट आहे ते याच्यामध्ये पण मी काहीच ठेवलेलं नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यामध्ये थोडेफार कपडे मी भरून ठेवलेले आहेत. तर आता याचं शिवून तयार माप कितीची रेडी राहिली ना ती पण सांगते. आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीची बॅग डिझाईन आहे ती ट्राय करू शकता आणि पुढे विक्री पण करू शकता. तर याची लांबी आहे बघा 11 इंच आणि उंची आहे इथपर्यंतची 9 इंच. 11 बाय 9 इंच. आणि ही जी साईड आहे 6 इंचाची साईड आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही मोठ्या साईजची आणि टोटल 1 2 याच्यामध्ये एक 3 आणि हे 4 पॉकेटची बॅग डिझाईन आहे ती भरून तयार झाली. आणि हिचे जे बेल्ट आहेत ना ते मी ना शोल्डरला कॅरी करता येईल एवढे मोठे बेल्ट दिलेले आहेत. तुम्हाला जर कमी पाहिजे असेल फक्त हातामध्ये कॅरी करण्यापुरते तर तुम्ही बेल्ट छोटे देऊ शकता. मी जे 22 इंचचे घेतले तिथे तुम्ही 17-18 इंचचे बेल्ट घेऊ शकता. पण ही शोल्डरला आरामात कॅरी करता येते. आणि खूप सुंदर आणि एकदम युनिक आणि एक वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.